ओबीसी नेत्यांची बैठक संपलेली आहे। बैठकीमध्ये भुजबळ आक्रमक झाल्याची माहिती मिळतेय। हैदराबाद गॅझेट संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले यावरना भुजबळ आक्रमक झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू होती, ती बैठक आता संपन्न झालेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी नेत्यांची आज बैठक सुरू होती, ही बैठक संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये हैदराबाद गॅझेट संदर्भात काही प्रश्न उपस्थित केलेले होते, त्यावरना बैठकीमध्ये भुजबळ आक्रमक झाल्याची माहिती मिळतेय। आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून अपडेट जाणून घेऊया। रुपाली, ओबीसी नेत्यांची बैठक संपलेली आहे, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केल्याची माहिती मिळतेय आणि बैठकीमध्ये भुजबळ आक्रमक झाल्याची देखील माहिती मिळतेय, नेमकं काय घडलं? आज सर्वच ओबीसी नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक लावलेली होती। तशा पद्धतीने सरकारने जाळ काढलेला आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात, त्याच्यामुळे कुठेतरी ओबीसी नेते जे ते आक्रमक झाले आणि आज झालेल्या बैठकीमध्ये छगन भुजबळ जे राष्ट्रवादीचे नेते आहेत ते खरं तर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। छगन भुजबळ यांनी सरकारला जाब विचारला आणि त्यांनी असं विचारलं की विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेटच्या संदर्भात सरकारने शासन आदेश निर्णय जो आहे तो कसा काढला, असा सवाल खरं तर त्यांनी उपस्थित केला होता। आणि त्याच्यामुळे काही वेळ बैठकीमध्ये जे आपण बघतो की वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं। ओबीसी समाजासाठी जो महाज्योतीचा जो निधी आहे त्यासाठी सरकार लवकर निश्चितच रुपाली, तर आपण पाहतोय ओबीसी नेत्यांची बैठक संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये काही मुद्द्यावरना भुजबळ आक्रमक झाल्याची माहिती मिळाली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।